नमस्कार, मी निशांत मकासरे. आपली टीम आणि मी आज तुम्हाला एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक सांगणार आहोत. इफेक्टिव्ह प्रॉस्पेक्टिंग. काय बोलल्यावर गेस्ट आपल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन कार्यक्रमाला येईल हे सगळं आज जाणून घेऊया या सेशनद्वारे. हाय, मी संदीप वाल्लेकर. हाय, मी प्रशांत शेटे. हाय फ्रेंड्स, मी PK. हॅलो, मी किशोर सातपुते. नमस्कार, मी शशांक कुलकर्णी. नमस्कार, मी अनंत गायकवाड. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे नक्की काय? खूप सोपं आहे मित्रांनो. आपल्याला आपल्या गेस्टची माहिती नोंद करणं, ज्या गोष्टींची माहिती आपल्याला नाही आहे ती गोळा करणं आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा अभ्यास करून तो आपल्या प्रोडक्टला फिट बसतोय का आपल्या बिझनेसला फिट बसतोय हे समजून त्याला आपल्या कार्यक्रमाला बोलवणं. इफेक्टिव्ह प्रॉस्पेक्टिंग. प्रॉस्पेक्टिंगचे 3 अति महत्त्वाचे टप्पे. आयडेंटिफिकेशन म्हणजे लोक निवडणे आणि त्यांच्या मूलभूत माहितीची सविस्तर नोंद करणे. ॲनालाइज म्हणजे आपल्या प्रॉस्पेक्टच्या मानसिकतेचा परिपूर्ण अभ्यास. इन्व्हिटेशन म्हणजे गोळा केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवणे. मुख्य म्हणजे आपल्याला 2 प्रकारच्या याद्या काढाव्या लागतात. एक, ज्यांना आपण प्रोडक्ट आणि सर्व्हिस देणार आहोत. दुसऱ्या यादीत ज्यांना आपण बिझनेस आणि रिक्रुटमेंटची संधी देणार आहोत. या दोन्ही याद्या आपल्याला पुढच्या नियोजनासाठी कामाला येतील. आयडेंटिफाय करणं म्हणजे काय? आपल्या गेस्टचे नाव यादीत नोंद करून त्याच्याबद्दलची अधिक माहिती गोळा करणे, ज्याच्यामुळे आपल्याला कळले तर त्या माहितीच्या आधारे आपण त्याला निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकतो. नाव, वय आणि सध्या तो काय करतोय याची नोंद करणं गरजेचं आहे. तो कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहे, तो कुठल्या पदावर आहे हे त्या व्यक्तीबद्दलचं अनुमान मांडण्यासाठी उपयुक्त ठरतं. संपर्क साधण्यासाठी सोयीस्कर करायचं असेल तर आपल्याकडे त्याचा मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर, ईमेल ID असणं गरजेचं आहे. त्याची आर्थिक परिस्थिती आपल्याला एक डायरेक्शन देऊ शकते की आपल्याला आपला विषय त्याच्यासमोर काय आणि कसा मांडायचा. संपत्ती व जबाबदाऱ्या त्याच्याबद्दल खूप काही सांगून जातात. गुंतवणूक आणि खर्च करायच्या पद्धतीवरून एखाद्या माणसाची मानसिकता कळते की तो गुंतवणूक करणार आहे की खर्चिक स्वभावाचा आहे. आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपला गेस्ट हा स्वतः डिसिजन मेकर आहे की घरातला कोणी अजून डिसिजन मेकर आहे. ॲनालिसिस करणे म्हणजे काय? तर आपल्या गेस्टच्या परिस्थितीचा, मानसिकतेचा, व्यवहार ज्ञानाचा अभ्यास करणे. आणि हे केल्यामुळे आपल्याला कारण शोधता येते की हा व्यक्ती आपली सर्व्हिस का घेणार किंवा आपल्या बरोबर बिझनेस करण्यासाठी का उत्सुक असणार. कन्सर्न, त्या व्यक्तीला कुठल्या बाबतीची काळजी आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, आर्थिक आहे. अपॉर्च्युनिटी, काही लोक संधीच्या शोधात असतात तर काही लोक संधी साधू असतात. रिक्वायरमेंट, जर प्रत्येक माणसाप्रमाणे त्याच्या गरजा जर आपण लिहून ठेवू शकलो. इंटरेस्ट, लाईक की त्याचे छंद काय आहे, की त्याला फिरायला आवडतं का, त्याला लाईफस्टाईल करायला आवडतं का. स्वप्न, काही लोक महत्वाकांक्षी असतात, काही लोकांना स्वप्नांबद्दल वेड असतं. या माहिती जर आपल्याकडे जुजवी असली आपल्याला बोलायला खूप सोपं जाईल. एक्सपेक्टेशन, अपेक्षा, प्रत्येकाकडून असलेल्या अपेक्षा आहेत मित्रांनो. नक्की त्याच्या काय अपेक्षा आहे? जर का आपण याची आपल्याकडे नोंद करून ठेवली तर आपल्याला याचा त्यांच्याशी काय संवाद साधायचा आहे यासाठी फायदा होऊ शकतो. इन्व्हिटेशन म्हणजे काय? तर गेस्टची माहिती आपण गोळा करतो व त्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्या आधारे त्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित करतो. मित्रांनो, आपण इन्व्हिटेशन हे प्रामुख्याने 4 विषयांना धरून दिले पाहिजे. इंडसचे प्रोडक्ट किंवा इंडसच्या सर्व्हिसेसच्या आधारे पार्टनरशिप ऑफर करण्यासाठीचे इन्व्हिटेशन, डिस्ट्रीब्युटरशिपचे फायदे समजावून सांगण्यासाठीचे इन्व्हिटेशन, बिझनेस प्रपोजल मांडण्यासाठीचे इन्व्हिटेशन.
यशस्वी इन्व्हिटेशनचे काही नमुने आपण पाहूयात. बरं, मला एक सांगा, मी जर का तुम्हाला विचारले की अख्ख्या जगामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे बरं? पैसा, लाईफस्टाईल, शिक्षण, गुंतवणूक, फिरणे, घर की आपलं शरीर आणि जीव? तर तुमचं उत्तर काय असेल? अच्छा, बरं, आता दुसरा प्रश्न, तुमच्यासाठी यापैकी महत्त्वाचं काय असेल? टीव्ही की फ्रीज की एसी की घरचे? अच्छा, मग जर असं आहे तर आपण काय विचार केला पाहिजे? उद्या अमुक अमुक वेळी आपल्या घरच्यांचं आरोग्य कसं सुदृढ ठेवायचं, कसं निरोगी ठेवायचं आणि त्यांना जीव घेण्या आजारापासून कसं दूर ठेवायचं, यावरती एक स्पेशल ऑनलाईन कन्व्हेन्शन असणार आहे की जे मी अटेंड करतोय, तुमच्यासाठी पण बुकिंग करतो. आजची एकंदरीत परिस्थिती पाहता यातून एक नक्की कळतंय की हेल्थकेअर इंडस्ट्री आणि IT इंडस्ट्री याच्यामध्ये प्रचंड ग्रोथ आहे आणि म्हणूनच मी हेल्थकेअर या क्षेत्रातल्या भारतभर नावाजलेल्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे आणि या कामाच्या विस्ताराकरिता अर्थात एक्सपान्शनकरिता मी पार्टनरची निवड करतोय. तरी तुझ्या नजरेत अशी उद्योजक मानसिकता असणारे महत्वाकांक्षी मित्र किंवा नातेवाईक असतील तर नक्की कळव. लाईफ चेंज होईल अशी संधी आहे. उद्याच रिक्रुटमेंट प्रोग्राम आहे. मित्रा, आज जे आपण काय करतोय ते जर पाहिलं तर त्यातल्या तू बरंच काही मिळवलंय, पण ज्या पद्धतीने उद्योगधंदे चालू आहेत, सध्या भारताची परिस्थिती आणि जगाची परिस्थिती यामध्ये आता पहिल्यासारखी ग्रोथ राहिली नाहीये. म्हणूनच वाटतंय गरजा पूर्ण होत आहेत रे, पण स्वप्नांचं काय यार? आणि इथून पुढे येणारा काळ हाच संकेत देण्याचा प्रयत्न करतोय की इन्कमला डबल इंजिन लावलंच पाहिजे. त्यासाठी आजपासूनच तयारी करायला हवी. म्हणूनच मी प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर या क्षेत्रामध्ये सर्वात अग्रेसर असलेल्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली. आणि राहिलं कामाचं, अरे अगदी सोपं आहे ते. व्हर्च्युअल अर्थात डिजिटल काम म्हणजे बघ, रेकमेंडेशन्स, रेफरल्स आणि रिक्रुटमेंट बस, आणि खात्यात खरा पैसा. सर्व काम, ट्रेनिंग आणि प्रेझेंटेशन हे डिजिटल माध्यमातून होतं. कुठंही जायची गरज नाही, अगदी घर बसल्या काम. बघ ना, फक्त टेक्नॉलॉजीचा वापर. उद्याच रिक्रुटमेंट प्रोग्राम आहे, मी तो अटेंड करणार आहे. तुझ्यासाठी पण बुकिंग करतो. फक्त झूम मीटिंगचं फ्री ॲप डाउनलोड करायचं आणि बिझनेस सुरू. लहानपणी स्वप्न बघितली असं वाटायचं की मोठं झालो ना यार, ते पूर्ण होतील. मोठे पण झालो, पण कळालं की स्वप्न काही पूर्ण होत नसतात. आपल्याला का काम करायचं हे शिकवलं गेलं रे, पण पैसा कसा कमवायचा हे नाही ना. इतर धंदे करणाऱ्या लोकांकडे पाहिलं ना की कळतं आपण धंदेवाईक झालो असतो तर आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असतं. पण प्रश्न तो भांडवलाचा, जागेचा, स्किलचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिस्कचा. कमी भांडवलात लेटेस्ट टेक्नॉलॉजी, ट्रेनिंग आणि अपकमिंग क्षेत्रात जर व्यवसाय करायला चान्स मिळाला ना तर तो सोडलाच नाही पाहिजे. नो रिस्क. प्रशिक्षण घेऊन शिकलो तर लाईफ सेट होईल असाच विचार केला आणि यात उतरलो. झूम मीटिंगचं फ्री ॲप डाउनलोड केलं, ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं आणि काम चालू झाले. उद्या परत त्यांचा रिक्रुटमेंट प्रोग्राम आहे. तू जर म्हणत असशील ना तर मी तुझी शिफारस करतो. बघूयात तुला अलाव करतात का. केलं तर तुझी लाईफ बदलू शकते यार. इन्व्हिटेशनसाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. इन्व्हिटेशनसाठी काय केलं पाहिजे? गेस्टचा इंटरेस्ट क्रिएट केला पाहिजे. गेस्टच्या माहितीचा पूर्ण अभ्यास करून इन्व्हाइट करायला हवं. आपला अप्रोच कॉन्फिडंट असावा. प्रेझेंटेशनसाठी वेळ ठरवताना ती दोघांना सोयीस्कर असेल अशी वेळ ठरवावी. गेस्टला मीटिंगचे रिमाइंडर 1 तास अगोदर द्यावे. मीटिंग या शब्दाऐवजी डिस्कशन, प्रेझेंटेशन किंवा बिझनेस ओरिएंटेशन किंवा प्रोडक्ट ओरिएंटेशन यासारख्या शब्दांचा वापर केला पाहिजे. इन्व्हिटेशनसाठी काय नाही केलं पाहिजे? डिटेल्स घ्यायची गरज नाही. प्रश्नांचे उत्तर मोगम द्यावे. उदाहरणार्थ, गुड क्वेश्चन याचे चोख उत्तर आजच्या कार्यक्रमात तुला नक्की मिळतील. गेस्टच्या माहितीचा पूर्ण अभ्यास नसेल तर इन्व्हिटेशन देणे टाळावे. आपले वागणे किंवा आपले बोलणे हे कॅज्युअल नसावे. योग्य वेळ बघून आपल्या कामाचा विषय काढावा. ज्या प्रश्नांची नकारात्मक उत्तरे येतील अशी प्रश्न टाळावी.
इफेक्टिव्ह प्रॉस्पेक्टिंगच्या या बारकाव्यांवरती जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. आपल्याला आपला गेस्ट कळू शकतो, त्याला काय इन्व्हिटेशन दिलं पाहिजे आणि पुढे काय काम केलं पाहिजे त्याच्याबरोबर हे आपण चोखपणे आखू शकतो. पण ह्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट राहील म्हणजे प्रॅक्टिस. सो ऑल द बेस्ट मित्रांनो. हॅपी प्रॉस्पेक्टिंग.